तुम्ही म्हणत असाल ही दररोज एवढंच दाखवते, मग काय करू, पाऊसच सारखा चाललाय. सकाळी झोपेतून उठल्यापासून पाऊस होता आज. मग काय करणार, दुसरं काही करताही येत नाही, कुठे जाताही येत नाही. जायच्या ठिकाणी जावं तर लागतंच म्हणावं, पर्याय नाही. आणि मी तुम्हाला इथं दाखवते, हे तुम्हाला दिसतंय का ते माहीत नाही, पण आहे ना इथं एक पक्षी बसलेला आहे. त्यांनी ना आज कालपासून आहे ना तिथं घरटं बांधायला सुरुवात केली आणि पाऊस उघडला आणि तो त्याचं गवत आणायला चालू केलं होतं. आणि मग काय रात्रभर बाहेर होता आणि तो नुकताच घरात येऊन बसलो होतं. देवा पुढं का रे देवा, या पावसामुळे माझी झोप पण बेजार झाली. नंतर दुपारी माझं पार्सल आलेलं होतं आणि बघा पार्सलची डुअर कर्टन्स होते आणि क्वालिटी खूप छान आली होती. मला हे 397मध्ये 2 बसले होते. कसे महाग लागले का ते पण सांगा बरं का मंडळी. आणि आम्ही दुपारून आहे ना थोडंसं बाहेर गेलो होतो. काम होतं, म्हणजे आहोंचं एक इम्पॉर्टंट खूप काम होतं. आणि हा रस्ता कुठला आहे, हा हायवे, आणि ह्या हायवेवरून जी थोडीफार सिटी दिसती ती कोणती, तुम्ही जर ओळखली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मंडळी. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि आमच्या दररोजच्या डेली आयुष्यातले सुखदुःखाचे क्षण बघण्यासाठी एक सबस्क्राईब नक्की करा. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.